मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते म्हणून भरत जाधव यांचं नाव नेहमीच घेतलं जातं. नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध कामांच्या माध्यमातून भरत यांनी नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. भरत जाधव हे नाव आज जरी दिग्गज कलाकारांमध्ये मोडत असलं तरी त्यांचा सुरुवातीचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अतिशय खडतर आयुष्यावर मात करत ते आज या जागेवर आहेत. भरत जाधव यांना या संपूर्ण प्रवासात साथ लाभली त्यांची पत्नी सरिता यांची. आज आपण पाहूया भरत जाधव आणि सरिता जाधव यांची अरेंज मॅरेज होता होता झालेल्या लव्ह मॅरेजची सुंदर गोष्ट. सरिता आणि भरत जाधव यांचं अरेंज मॅरेज. सरिता यांना भरत जाधव यांचं स्थळ सुचवण्यात आलं होतं. लग्नाआधी त्या नोकरी करत होत्या. त्या दोघांनी लग्नासाठी एकमेकांना भेटायचं ठरवलं होतं. ती त्यांची पहिलीच भेट. भरत यांनी सरिताला ऑफिसच्या लँडलाईनवर फोन केला होता. तो कॉल दुसऱ्या फोनवरून जिथे त्या काम करत होत्या तिथले डॉक्टर ऐकत होते. त्या दिवशी सरिता यांनी डॉक्टरांची परवानगी घेऊन भरत यांना त्या भेटायला गेल्या. उद्या येशील ना असं डॉक्टरांनी त्यांना विचारलं तेव्हा सरिता हो म्हणाल्या. आपण तो फोन कॉल ऐकला आहे हे डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी सरिता यांना सांगितलं. भरत आणि सरिता भेटले तेव्हा त्यांनी एकत्र पहिला चित्रपट खिलाडी हा पाहिला. भरत जाधव यांचं तेव्हा सिनेमाकडे अजिबात लक्ष नव्हतं. माझं पूर्ण लक्ष सरिताकडे होतं असं ते एका मुलाखतीमध्ये म्हणाले. भरत आणि सरिता यांनी पहिल्याच भेटीत एकमेकांना पसंत केलं होतं. सरिता यांना पाहता क्षणी भरत जाधव त्यांच्या प्रेमात पडले होते. पहिल्या भेटीनंतर सरिताला आपण जास्तीत जास्त वेळ द्यायला हवा असं भरत जाधव यांना वाटलं. म्हणून ते अनेकदा चित्रपट पाहायला जायचे. असं त्यांचं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेजमध्ये बदललं. आज भरत आणि सरिता यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचं नाव सुरभी आणि मुलाचं नाव आरंभ आहे. तर ही जोडी तुम्हाला किती आवडते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि याचबरोबर मराठी सिनेसृष्टीतल्या कोणत्या कपलची लव्ह स्टोरी तुम्हाला ऐकायला आवडेल ते सुद्धा सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिप्ससाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.